महाविकास आघाडीच्या नेत्यांना संजय राऊत आता नकोसे झालेत का हा सवाल निर्माण होतोय। संजय राऊतांचे कान शरद पवारांनी टोचलेत। साजन पाचपुतेंच्या उमेदवारीवरून राऊतांना फटकारलंय। पवारांच्या टीकेनंतर राऊतांनी मात्र सारवासारव केलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। साजन भाई पाचपुते आपण लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या 6 महिन्यात नक्कीच निर्माण केलं। जागा वाटप होण्याआधीच संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात साजन सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली होती। संजय राऊतांनी साजन सातपुतेंची उमेदवारी जाहीर करण्यानं महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय। स्वतः शरद पवारांना ही गोष्ट आवडलेली नाही। जागा वाटप जाहीर झालेले नसताना परस्पर उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार कोणत्याही पक्षाला नसल्याचं शरद पवारांनी सुनावलंय। राज्यकारभार असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन कार्यकर्ते तुमच्या तालुक्यात सुद्धा आले आणि त्यांनी जाहीर करून टाकले की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही। अशा प्रकारे हा निर्णय होणार नाही। शरद पवारांनी संजय राऊतांना सुनावले म्हटल्यावर काँग्रेसनेही त्यांच्या सुरात सूर मिसळलाय। संजय राऊतांनी उमेदवारी जाहीर करणं चुकीचं असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगून टाकलंय। जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत, परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। शरद पवार कधीही संजय राऊतांवर जाहीर टीका करत नाहीत, पण शरद पवारांनी सुनावल्यानं संजय राऊत ही बॅकफूटवर गेले। कोणीही कुठे उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकते असं वाटत नाही आम्हाला। 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या निर्मिती प्रक्रियेत संजय राऊतांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती। त्यात संजय राऊतांवर शरद पवार जाहीर टीका करू लागल्यानं महाविकास आघाडीत काहीच अलबेल नसल्याचं पुन्हा अधोरेखित झालंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।